नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख या विभागासाठी सुधारित आकृतिबंध जो आहे रिक्त पदांसाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत तब्बल 10,685 पदे असून यामध्ये लिपिक, शिपाई, नाईक, तलाठी या पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. आणि या अंतर्गत ही जी 10,685 पदे आहेत त्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, त्यांच्या रिक्त पदांची माहिती ही जाहीर करण्यात आली असून यामध्ये जर पाहिलं तर 10वी पास शिपाई पदासाठी तब्बल 800 जागा ह्या रिक्त आहेत. आणि हा आकृतिबंध नवीन सुधारित आकृतिबंधासाठी शासनाने आजच मंजुरी हे दिलेली आहे. तर या अंतर्गत गट क आणि गड्ड संवर्गाचा हा पूर्ण जो शासन निर्णय आहे आकृतिबंध आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणकोणती पदे यामध्ये असणार आहेत. तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर महसूल विभागाच्या आधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत प्रशासकीय विभाग यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रक वित्त विभाग 29 जून 2017 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. आणि या अंतर्गत हा शासन निर्णय आहे. वित्त विभाग शासन निर्णय 29 जून 2017 मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महसूल विभागाच्या आधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय सचिव समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. खूपच महत्त्वाचे अपडेट आहे. एकदा का आकृतिबंध मंजूर झाला की पुढची पद भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा मार्ग मोकळा होतो. याचा अर्थ मे जूनमध्ये ही मोठी पदभरती जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असणार आहे. तर पदे पाहूयात. 10,683 इतकी पदे यामध्ये दर्शवण्यात आली आहेत. सगळी माहिती जाणून घेऊयात. महसूल विभागाच्या आधिपत्याखालील भूमी अभिलेख या विभागामध्ये 9,689 पदांमध्ये 994 पदांची वाढ करून एकूण पदे आता झाली आहेत 10,600 पदांसाठीचा 683 पदांसाठीचा हा सुधारित आकृतिबंध दर्शवण्यात आलेला आहे. पाहून घेऊयात. यामध्ये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यासाठी पाहू शकता एक जागा आहे. यामध्ये गटक आणि गड्ड संवर्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी ही जी पदे आहेत यामध्ये वरच्या लेवलची ती सुद्धा पाहून घेऊयात. अप्पर जमाबंदी आयुक्त यामध्ये अतिरिक्त संचालक आहे, एक जागा असेल. उपायुक्त आणि सहसंचालक आहे. अप्पर जिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक नगररचनासाठी, मुख्याधिकारी श्रेणी 1 निवड श्रेणीसाठी आहे. उपसंचालक भूमी अभिलेख, उपजिल्हाधिकारी आहे. सहाय्यक संचालक भूमी अभिलेख, जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख आहे. त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथालय लेखा, तहसीलदार 2 जागा आहेत. यामध्ये लेखाधिकारी, उपाधीक्षक भूमी अभिलेखसाठी पाहू शकता. एकूण यामध्ये उपाधीक्षकसाठीच्या 515 जागा दिसत आहेत. सहदुय्यम निबंधक वर्ग 2 साठी 1, सहाय्यक लेखाधिकारीसाठी 1 आहे. नायब तहसीलदारसाठी 4, लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखकसाठीची जागा यामध्ये रिक्त झाली आहे. एक पण जागा दाखवत नाही आहे. निम्न श्रेणी लघुलेखक ही बाह्य संस्थेद्वारे दाखवता येते. यामध्ये 10 आणि 2 जागा. शिरस्तेदार यामध्ये S13 वेतन श्रेणी, यामध्ये वेतन श्रेणी दाखवले. एकूण जागा पाहिलं तर 1,007 दिसत आहेत. टोटल जास्त आहेत. परीक्षण भूमापकसाठी 2,568 जागा. त्याच्यानंतर भूकरमापक या पदासाठी 4,369 आहेत. वाहन चालकसाठीची जागा बाह्य यंत्रणेमार्फत आउटसोर्सिंग 66 जागा असतील. वरिष्ठ लेखापालसाठी 44, अव्वल कारकून मंडळ अधिकारीसाठी 4 आहेत. त्याच्यानंतर तलाठी या पदासाठी पाहू शकता एकूण 6 नियमित पदे असणार आहेत. S8 वेतन श्रेणी असेल. महसूल सहाय्यकसाठी S6 वेतन श्रेणी, एकूण 4 जागा दिसत आहेत नियमित. विधी अधिकारीसाठी 8. नाईक या पदासाठी आपण म्हटलं होतं 325 जागा, 335 जागा आहेत. यानंतर शिपाई या पदासाठी 690 ह्या नियमित असून 959 इतक्या जागा
या बाह्य स्रोताद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे भरल्या जातील. तर या झाल्या 9,738 जागा. तब्बल 1,045 बाह्य स्रोताद्वारे असतील. यामध्ये शिपाई संवर्गातील पदे ही मृत घोषित करण्यात आली असून सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील निर्मित कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे हे पद रिक्त झाल्यावर ते नियमित पद व्यपगत होईल आणि त्यानंतरनं सदर पदे फक्त आणि फक्त बाह्य स्रोताद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील. ज्याप्रमाणे नियमित पदे कमी होतील त्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यासाठी पदांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येईल. त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता पुढची माहिती सुद्धा दिलेली आहे प्रत्येक पदासाठीचा. या पद्धतीने अधिकृत जो आकृतीबंध आहे सुधारित हा जाहीर करण्यात आला असून महत्त्वाचा हा निर्णय असणार आहे. या अंतर्गत हा निर्णय झाला आहे याचा अर्थ लवकरच एप्रिल मे त्याच्यानंतर जूनमध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असणार आहे. जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाची संरचना यामध्ये दर्शवण्यात आली आहे. प्रत्येक विभागांतर्गत यामध्ये पदांसाठीची माहिती जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाचा असा आकृतीबंध असून लवकरच पद भरती जाहिरात राबवली जाईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गट संवर्ग तुम्हाला सांगितला त्या पद्धतीने शिपाई, नाईक, वाहनचालक असेल तर भूकरमापक असेल या पदासाठी सगळ्यात मोठी पद भरती ही राबवली जाईल. आता प्रत्येक जो मंडळ आहे प्रत्येक विभाग आहे त्या अंतर्गत ह्या पदांची माहिती दिली. आकृतीबंधामध्ये 168 जागा पुणे विभागासाठी आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे यामध्ये 24 दिसत आहेत. तर 144 नियमित आणि 24 पदांचा सेवा ही बाह्य यंत्रणेद्वारे पुणे विभागासाठी घेतली जाईल. या पद्धतीने ही जाहिरात यामध्ये लवकरच जाहीर होईल. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची ही संरचना सुद्धा यामध्ये दाखवली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिपाई संवर्गात किती पदे असतील तर 2 नियमित असतील आणि 2 बाह्य यंत्रणेद्वारे घेतली जातील. त्याच्यानंतर शिरस्तेदार आहे, वैश्य लेखापाल आहे, भूकरमापक आहे, असे प्रत्येक जिल्हास्तरीय झाली. त्यानंतरनं पुढे पाहू शकता भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधनीची आहे छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची संरचना हे सुद्धा दाखवले. यासाठी किती पदे असतील, शिपाई असेल, वाहनचालक असेल. तर या पद्धतीने हा आकृतीबंध अत्यंत महत्त्वाचा भूमी अभिलेख विभागाचा जाहीर करण्यात आला असून ही महत्त्वाची गोष्ट ही घडलेली आहे. आकृतीबंध मंजूर झाला आहे याचा अर्थ पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. कारण रिक्त पदांची कारवाई पूर्ण झाली असून या अंतर्गत जाहिरात येणार आहे. आता ही जाहिरात परीक्षा कोणामार्फत होईल तर सगळ्यात जास्त शक्यता कटका आणि गड्ड याची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे. या दोन्हीसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया सगळ्यात जास्त शक्यता ही TCS मार्फत होण्याची शक्यता आहे. मला वाटतं मे महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते कारण सगळ्यात महत्त्वाचा अडसर आता दूर झालेला आहे. महत्त्वाची बाब जी आहे शासनामार्फत मान्यता मिळालेली आहे. या संदर्भात लवकरच मोठी अपडेट जाहीर होईल. प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर त्यामध्ये वयाची पात्रता इतर सगळी माहिती आपण त्यासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत. या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा ज्या अपडेट आहेत भरतीबाबतच्या मिळवण्यासाठी